रामकृष्ण हरी मंडळी, मी स्वप्नील दत्तात्रय मानवडे. इतिहासाच्या पाऊलखुणा या पॉडकास्ट चॅनलमध्ये एका नवीन आणि विशेष भागामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेम, समता आणि भक्तीचा संदेश देणारा आहे. तो विषय म्हणजे आषाढी वारी आणि वारकरी संप्रदाय. तर या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या आज बरोबर आहेत वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, कीर्तनकार आणि समाज प्रबोधन कार्य करणारे आदरणीय श्री सतीश हनुमंतराव मोहोळकर. तर महाराज नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. आपल्या या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. तर आपल्या प्रेक्षकांना जरा तुमची थोडक्यात माहिती द्या. माझं नाव सतीश हनुमंतराव मोहोळकर. मी प्राध्यापक म्हणून भारतीय विद्यापीठात काम केलं. तसंच माझं गाव पलूस, जिल्हा सांगली. आमच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. शिवाय कुटुंब म्हणजे माझी मंडळी, माझं मुलगी, घरदार परमार्थाला अनुकूल आहे. आणि मी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड प्रख्यात त्यांच्या फडावला अनुयायी आहे. रथाच्या मागं आमची दिंडी परंपरेनं 23 नंबरला चालते. महाराज, आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरंच मनापासून मी आपलं स्वागत करतो. आणि आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. तर या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे, महाराज, वारी म्हणजे नेमकं काय हो? तर ती फक्त पंढरपूरचीच वारी आहे का की महाराष्ट्राची संस्कृती आणि अध्यात्माचे एक मोठे विद्यापीठ आहे? तुमचं काय मत आहे याच्यावर? केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. हल्ली मीडियमच्या माध्यमात ग्लोबल वारी तुम्हाला आता माहीतच झालंय सगळ्यांना. ग्लोबल वारी, कारण नामदेव शास्त्री इंग्लंडवरून वारी करायला लागले. मुळात ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भूमिका संकुचित महाराष्ट्रापुरती नव्हती. हे विश्वची माझे घर किंवा पसायदानात आता विश्वात्मके देवे किंवा विनोबा भावेंच्या भावेत आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय भारत म्हणतो. पण त्यांचा नारा वेगळा होता, जय जगत, सगळ्या जगाचं कल्याण असावं. या दृष्टीनं वारी या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या भाषेत जर सांगायचा झाला तरी प्रिय देवालया यात्रा दिके करावया मिरवण्या उळीग घेपे. म्हणजे आपलं जे प्रिय, प्रिय या शब्दाचा अर्थ व्यवहारातला नाही. प्रिय प्रत्येकाला आपला आत्माच आहे. बरोबर. प्रत्येकाला, प्रत्येक जण आपल्या जीवाला सांभाळत असतो. बरोबर. मग आपण शिरसल्लामत तो पगडी पच्चास. मग घरातले असू दे, शिष्य असू देत, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, सगळ्यात जीवाला कोण आवडत असेल तर आत्मा आवडतो. आणि सगळ्याचा परमात्मा म्हणजे पंढरी आहे. त्याचं वास्तव्य पंढरीत आहे. आणि आता जी मी ओवी सांगितली 17व्या अध्यायातली, ती गीतेवरली टीका आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत 56 भाषेचा गौरव केलाय. आज शासनानं मराठीला राजभाषेचा पुरस्कार दिला. पण गेली 700 वर्षे ज्ञानेश्वर महाराजांनी ये मराठीचे नगरी हा शब्द दिलाय. आणि समर्थाने सुद्धा मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं सांगितले. तर या ओवीचा अर्थ असा की आपलं जे उपास्य दैवत आहे, आवडीचं दैवत आहे, ज्याला मारुती आवडतो तो शनिवारी उपास करेल, बरोबर, गणपती आवडतो तो संकष्टी करेल, पण हे दैवत अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर गोरगरिबाचा पाना फुलातला बालाजी आहे. त्यामुळे ब्राह्मणापासून क्षत्रियापर्यंत, अगदी चांडाळापासून सगळ्यापर्यंत सकळाशी येते आहे अधिकार. आणि वारकरी संप्रदाय हा संकुचित नाही, आकाशाला गवसणी घालणार आहे. कारण जे कळत झाले त्यांची भूमिकाच अशी आहे की अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून ही वारी जी आहे ती आवड, वारी या शब्दाचा अर्थ यरझार करणे. यरझार, वारी म्हणजे यरझार. कळलं का पहा? हा. आणि ती यरझार याचा अर्थ आपलं जे आवडतं दैवत आहे पंढरपूरला. एक ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रसिद्धी जास्त आहे, परंतु गजानन महाराज शेगाव, मुक्ताबाई अदलाबाद, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून न बोलवता, विशेष जर काय असेल तर याला कुठल्याही गोष्टीची जाहिरात करावी लागत नाही. जाहिरात एकदाच हैबतराव बाबांनी केली आहे. ते महादजी शिंद्यांचे, शिंदे सरकारचे महादजी शिंदे आज सोहळ्याचे मालक म्हणून हैबतराव बाबांचा मान आहे. ते सातारा जिल्ह्यातले आरफळचे होते. आणि त्यांनी ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान होईल म्हटल्यानंतर यंदाची जर परिस्थिती पाहिली, पाऊस पाणी, इंद्रायणीला आलेला पूर,
यांची कोणतीही तमा न बाळगता, कुणालाही कसलाही मोबाईलवर फोन न करता, या म्हणून न सांगता, बिना आमंत्रणाचे लाखो लोक कुठं येत असतील तर वारकरी संप्रदायात, याचा मला वारकरी म्हणून अभिमान आहे. वारी या शब्दाचा अर्थ आपल्या उपास्य दैवतेपर्यंत कायेनं वाचेनं मनानं जाणं. दिंडी या शब्दाचा अर्थ पायी जाणं ही कायिक सेवा, वाचेनं भजन करणं ही वाचिक सेवा, आणि मनानं त्याचं असल्याशिवाय वाचेत येत नाही. त्यामुळं कायिक, वाचिक आणि मानसिक सेवा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे हल्ली अर्थार्जनाच्या काळात प्रत्येकाला खाजगी जीवन, प्रायव्हसी जगायची सवय लागली आहे आणि जास्त, परंतु कमीत कमी सामानात, कमीत कमी मूलभूत गरजेत माणूस 21 दिवस कसा जगू शकतो, झोपू शकतो, आपले शरीर सांभाळून सेवा कशी करू शकतो, याचं शिस्तीचं उदाहरण म्हणजे पालखी सोहळा, वारकरी. तर चांगल्या पद्धतीने महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं वारीची माहिती. तर दुसरा माझा प्रश्न असा आहे की आपली पहिल्या वारीची आठवण काय आहे का अशी की माझ्या वैयक्तिक का? हा वैयक्तिक आहे. आणि त्या काळातली वारी आणि आजच्या काळातली वारी ह्यातला फरक काय तुम्हाला नेमका जाणवला? आता सध्या माझं वय 66 आहे. मला पहिल्यांदा कीर्तन यायला लागलं. माझे आजोबा वारकरी होते आणि आमचे आजोबा गेल्यानंतर आमच्या घरातल्यानी, आई वडिलांनी, तीर्थरूप आई वडिलांनी मला चैत्री वारीला पंढरपूरला लावून दिलं. आम्ही जैन कासार असल्यामुळं पाळणुकीचा काही प्रश्न नव्हता, आहार विहाराचा. आणि मला पूर्वी एक अजूनही दंडक आहे की परतीची वारी केल्याशिवाय, माळ असल्याशिवाय कीर्तनाला उभा करत नाहीत. म्हणजे वारकऱ्यापुरतं बोलतोय, इतर कोण कसं कीर्तन करतं याबद्दल काय मला बोलायचं नाही. कारण विना ज्याच्याकडे द्यायचा त्याच्या गळ्यात अधिकृत वारकरी संप्रदायाची दीक्षा म्हणजे तुळशीची माळ पाहिजे. माझे माळ 1971 साली, पण त्या वेळेला मला हुरूप होते पंढरपूर म्हणजे काय. मग लोक आमच्या घरातली म्हणायचे फडावर जायला लागतंय. फड म्हणजे मला कुस्त्याचाच माहित होता, वारकऱ्यांचा फड असतो हे काय माहीत नव्हतं. मग तिथं गेल्यावर फड म्हणजे माझ्या मनातली समजूत गेली. आणि जवळजवळ 72च्या दुष्काळापर्यंत एक ग्रामीण जीवन जे स्वयंपूर्ण होतं, एकमेकावर प्रेम करण्याची पद्धत होती, ती मला आमच्या आळीतल्या अशिक्षित सुशिक्षित लोकांनी, मी मुद्दाम बोलतो, आता सुशिक्षित अशिक्षित आहेत सध्या, बरोबर, पण अशिक्षित सुशिक्षित लोकांनी नेलं. मग मला माळ घालताना तिथल्या अधिकारी पुरुषांनी विचारलं की हा अज्ञान आहे, त्याला माळ कशी घालायची. कारण आमच्या फडावर आजरेकर फड हा नामांकित आहे की स्त्रीला माळ नवऱ्याची परवानगी शिवाय देत नाही. कारण स्त्रीला हिंदू धर्मानुसार नवरा हाच देव आहे, काय वटपौर्णिमेपुरतच मर्यादित आहे असं नाही. वडापाव असंही भाग नाही, वडापाव म्हणजे तो वडापाव, कळलं का पाहिजे ठिकाणी. तर आमच्या फडावर माळ देताना बाबा नवऱ्याची माळ असेल तर बायकोला द्या. कारण स्त्रीचं जीवन लहानपणी आई वडिलांच्यात, तरुणपणी नवऱ्याकडं आणि वृद्धापकाळात मुलाकडे जातं. स्त्री पराधीन असल्यामुळं वारी देताना, माळ देणे याचा अर्थ वारी देताना विचार केला जातो. मग मी अज्ञान असल्यामुळे जरा त्यांनी आडेवेडे घेतले. पण आमच्या इथं आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो, गुरुवारी हरिभाऊ देवळे, त्यांनी सांगितलं तुम्ही माळ घाला, हा तुमचेच नियम जगाला सांगेल आणि ते पुढे भविष्यात खरं ठरलं. अशी अशिक्षित सुशिक्षित माणसं त्या होती. आणि मी 71 साली माझ्या आजोबांचीच माळ घातली चैत्री वारीला, पण कार्तिक वारी घेतली. आज टाकायत ती पांडुरंगा चक्र पेन व्यवस्थित पार पडत. मी बोलताना जरा भावुक होते, आमच्या लक्षात येते. खऱ्या अर्थानं तुमचं खूप मोठं योगदान ह्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये घडलेलं आहे. तर तुमच्या त्या तळमळीतून दिसून येते. तर आपल्याला पुढे तर जावं लागणार आहे. त्यामुळं ज्ञानोबा तुकाराम, तर तुकाराम महाराज यांचा जयघोष आपण लाखो वारकरी करतात. तर त्यामागचे त्या जयघोषावरती माणसं एकत्र येतात, तर त्यांची नेमकी ती आध्यात्मिक पॉवर काय आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं महत्व काय आहे की त्या एका वाक्यावरती की ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषावरती पूर्ण महाराष्ट्र संत परंपरा एकत्र येते. त्याच्या पाठीमागचं आध्यात्मिक कारण काय आहे, नेमकं रहस्य काय आहे सांगायचं. त्याचं कारण पाया आणि कळस. ज्ञानोबा तुकाराम हे भजन जे आहे ते कोणत्या फडकऱ्याने निर्माण केलं नाही. तर मी मूलभूत प्रश्नाला गाभ्याला हात घातला आणि मी अध्यात्मातलं बोलणार आहे. हे भजन पांडुरंगानेच केलं पहिल्यांदा. आणि हे भजन केलेलं त्याला पंढरपूरला प्रल्हाद भाऊ बडवे म्हणून साक्षात्कारी होते.
बर. ते त्याला देव बडव्यांच्या ताब्यात होता, हा. आता वेगळा आहे, शासनाच्या ताब्यात आहे. आणि ते काकड आरतीला गेल्यानंतर बघतायत, तरी त्यांनी बाहेरनं बघितलं तर देव सिंहासनावर नव्हता, पण आवाज येत होता ज्ञानोबा तुकाराम. जे वारकरी संप्रदायाचा अभिमान एवढा आहे की वारकरी देवाचं भजन करतो आणि देव वारकऱ्याचं भजन करतो, असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आम्ही सगळे पंढरीचे वारकरी, पण देव दर आमची वारकरीची श्रद्धा आहे की देव दर वद्य एकादशीला, आज वद्य एकादशीच आहे सासवडला, दर देव वद्य एकादशीला आळंदीला जातो ज्ञानोबारायांची वारी करा. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया जिने रचला, अथ म्हणजे सुरुवात, स्टार्ट, आणि एंड म्हणजे शेवट, ज्ञानदेवे रचेला पाया, असं भागवत धर्माच्या मंदिराचं जे बहिणाबाईनं वर्णन केलंय, तो का झाला शे कळस. म्हणून या 2 नावात फार मोठी, हे शब्द नाहीत, चिंतामणीच आहेत. काही शब्दांना अलीकडच्या भाषेत बोलायचं, त्याकडे तुम मुझे खून दो म्हणजे तुम्ही आझादी दो का, हे सुभाष बाबूचे खून आहे. चलो दिल्ली, चले जाओ, हे शब्द व्यवहारातले आहेत, परमार्थातले नव्हे. म्हणून तुम्हाला समजण्याकरता हे दुधात पाणी घातले, तुम्हाला सुद्धा किंवा ऐकणारा करता सुद्धा. पण खरे शब्द जे आहेत ते ज्यानं आपल्याला वाचा दिली, जेव्हा आपली वाचा बोलवतो, चाले हे शरीर कोणाचे सत्य, असं तुकोबारांचं बोलणं आहे. कोण बोलावी ते हरिवीन, आपल्याला डोळे दिलेत, पण त्यातलं नजर त्याने दिले. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन तुकू नको. म्हणून हा जयघोष, हा ह्याला धर्मामृत म्हणतात वारकरी संप्रदायात. हे धर्मामृत ऐका नीट, रामकृष्ण हरी हे परमामृत आहे, देवाच्या नावाला परमामृत म्हणतात, आणि ज्ञानोबा तुकाराम संतांच्या नावाला धर्मामृत म्हणतात. आणि हे जे जसं शिवाजी नाव घेतलं की अंगात चैतन्य येते, त्या शब्दात ताकद आहे. शिवाजी व्यक्ती नसून एक शक्ती आहे, स्फूर्तीचा अखंड वाहणारा एक झरा आहे. तसे ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्राचा प्राण आहे. वारीमध्ये जात धर्म, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव दिसत नाही. संतांनी समाजाला नेमकी कोणती शिकवण दिली असं तुम्हाला वाटतं? संतांनी भेदभाव पाळायचा नाही. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, अमंगळ भेदाभेद नाही, भेद माळणं हेच अमंगळ आहे. आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकर आहोत. आज आपण म्हणतोय सर्व धर्म समभाव, पण चोखा मेळासारख्यांची समाधी देवाच्या दारात आहे. कानोपात्रासारखी एका वेश्येच्या मुलगीची समाधी मंदिर आज विठ्ठल मंदिरात आहे. आणि ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत, चांडाळापर्यंत सगळ्यांना यारे यारे लहान थोर, जातीचा अभिमान नाही. विशेष म्हणजे चांगला प्रश्न विचारला तुम्ही मानवडे साहेब, की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात पसायदानात एक ओवी आहे की वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाचे मांदळे. यामध्ये दामाजी पंत ब्राह्मणापासून चोखोबारायांच्या पर्यंत, बंका महाराजांच्या पर्यंत, सोयरा, आपण अलीकडे म्हणतोय अमुक एक संत कवयित्री, तसं नाही. पहिली कवयित्री सोयराबाई, अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग, याला जी काही चाल देऊन जे चांगलंच केले, म्हणजे सोन्याला सुगंधच आहे तो. परंतु सर्व संताच माळ्यात सावंता माळी, सोनारामध्ये सर्व जातीत काळाची गरज म्हणून विशेष दुसरं बोलायचं आहे. महाराष्ट्रात त्या काळात जी जडणघडण झाली, पुढे तुम्ही मला जे विचारणार आहे ते, की शक्ती आणि भक्ती एकत्र करण्यासाठी 18 पगड जात वारकरी संप्रदायानं एका ध्वजाखाली आणली. आणि तो ध्वज पहिला ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. ध्वज बारकाच असतो, ते चिरगुटच असतं, पण ते राजा युद्धाला जात नाही, सैनिकच जात. पण पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करता कृष्ण. ते लहानच असते, फडकच असते, पण त्या ध्वजासाठी हजारो लोक. आणि विशेष म्हणजे मी स्पष्ट बोलतो, मला वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे किंवा माझं जीवन हे त्यांच्याकरता समर्पित आहे. इतरत्र काही वेळेला ध्वज खाली उतरतात, पण वारी सोहळ्यात मृत्यूसारख्या घटना घडल्या तरी रामदास स्वामीच्या पर्यंत, जरी आदिलशाचं राज्य होतं, ध्वज खाली घ्यायचा नाही कसल्याही परिस्थितीत. जन्ममरण हे शुल्लकच मानलेलं आहे, मृत्यू लोकच आहे, ते जाणारच आहे. त्यामुळे ध्वज खाली घ्या असं नाही. कायम ध्वजवर कुठला असेल तर भागवत धर्माचा भगवा ध्वज. कीर्तन, भजन, हरिपाठ आणि नामस्मरण यामुळे माणसाच्या जीवनात नेमकं कोणता सकारात्मक बदल घडला? हल्ली मीडियाचे साधनं झालेत, त्यामुळे त्याचे काही
फायद्यापेक्षा तोटेच दिसायला लागलेत. हा. उदाहरणार्थ टीव्ही, मोबाईल सगळ्यांना बघायसारखे नाही. हं. पण 700 वर्षापूर्वी मंदिरात असलेलं कीर्तन शिंपी समाजातले थोर संत नामदेव महाराज यांनी वाळवंटात आणलं आणि जनाबाई सारख्या दासीनं ज्ञानेश्वर महाराजांना पहिली चाल म्हणा, हा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि आणि तो ध्वज पहिला ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. ध्वज बारकाच असतो, ते चिरगुटच असतं, पण ते राजा युद्धाला जात नाही, सैनिकच जातं. पण पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करता कष्ट. ते लहानच असते, फडकच असते, पण त्या ध्वजासाठी हजारो लोक. आणि विशेष म्हणजे मी स्पष्ट बोलतो, मला वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे किंवा माझं जीवन हे त्यांच्याकरता समर्पित आहे. इतरत्र काही वेळेला ध्वज खाली उतरतात, पण वारी सोहळ्यात मृत्यूसारख्या घटना घडल्या तरी रामदास स्वामीच्या पर्यंत जरी आदिलशहाचं राज्य होतं, ध्वज खाली घ्यायचा नाही कसल्याही परिस्थितीत. जन्ममरण हे शुल्लकच मानलेलं आहे, मृत्यू लोकच आहे, ते जाणारच आहे. त्यामुळे ध्वज खाली घ्या असं नाही. कायम ध्वज वर कुठला असेल तर भागवत धर्माचा भगवा ध्वज. कीर्तन, भजन, हरिपाठ आणि नामस्मरण यामुळे माणसाच्या जीवनात नेमकं कोणता सकारात्मक बदल घडला असं तुम्हाला? हल्ली मीडियाचे साधनं झालेत, हा. त्यामुळे त्याचे काही फायद्यापेक्षा तोटेच दिसायला लागलेत. उदाहरणार्थ टीव्ही, मोबाईल सगळ्यांना बघायसारखे नाही. पण 700 वर्षापूर्वी मंदिरात असलेलं कीर्तन शिंपी समाजातले थोर संत नामदेव महाराज यांनी वाळवंटात आणलं आणि जनाबाई सारख्या दासीनं ज्ञानेश्वर महाराजांना पहिली चाल म्हणा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आणि वारकरी संप्रदायाची जडणघडण ही कीर्तनात सामावलेली आहे. गावोगाव सप्ते होतात, पण वाचनाला गर्दी कमी असते, काकड्याला गर्दी कमी असते, प्रवचनला गर्दी कमी असते, हरिपाठाला गर्दी कमी असते, पण कीर्तनाला मात्र मूड जन नर नारी शानी सगळी माणसं या ठिकाणी येत असतात. तर याचं कारण असं मानुगडे साहेब, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा उजेड तमसोमा ज्योतिर्गमय कुठं पडत असेल तर कीर्तनात बोलताना बाकीचं न बोलता, ऑर्केस्ट्रा कीर्तनाचा न करता, व्यवसाय न करता, आम्ही माणसं डोलतील यात काही नवल नाही, पण आम्ही असं कीर्तनात बोलू की देव सुद्धा डोलाय पाहिजे. बोलू ऐसे बोल जैने बोले विठ्ठल डोले, आणि त्यांच्या कीर्तनात देवाचा पितांबर सुटला. अशा प्रकारे देव नामदेवरायाच्या कीर्तनात नाचला. किंबहुना ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे कीर्तनच आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. यानंतर ज्ञानोबाराय फारसं बोलले नाहीत, त्यांनी आता शब्द घातला आणि पसायदानाला सुरुवात केली. तेच आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात तरुण मंडळी जी आहेत ते वारीकडे आकर्षित होत आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याचं कारण खऱ्या सुखाचा शोध वारीतच आहे. सुखा लागे करशी तळमळ, सत्तेत, पैशात, वैश्विक जगात, प्रतिष्ठेत, पदात सुख नाही. सुख जर कुठं असेल तर ते सुख पंढरीत आले. किंवा मी प्रमाण देतो, म्हणजे प्रमाणात बोलतो की प्रश्न केलाय तुकोबरायांनी, प्रश्नार्थक. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. माझ्या सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देव, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर ज्यांनी म्हणे शारंगधर. सगळ्या संतांचं एक मत आहे की सुख कुठं असेल तर सुख पंढरीसा आले. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडेल. तर आज वारी जगभरात पोचली आहे. म्हणजे संतांचा संदेश हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आज उपयोगात येत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगलाच प्रश्न आहे. पसायदान ज्यांना कळतं स्मार्ट ज्ञानेश्वरी, खरी इंग्रजी बोलू नये, इंग्रजी व्यवहारात बरं आहे. माझी मराठी चोकडीच आहे आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा प्रश्न संकुचित विचारला की जग अशी जग अनंत आहेत. कमीत कमी त्रिलोक मानलेत, त्रैलोक्य म्हणतो आपण, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. पसायदानात एकच अपेक्षा आहे, ज्यांचा अपरिमित छळ झाला त्या काळात, किंबहुना सर्व सुखी. काही सुख मर्यादित आहेत, देहाची आहेत, काही मानसिक सुख आहेत. बरोबर. चारवाक्याचं सुख आहे की कर्ज काढा, तूप खाऊन मरा, कुणी बघितलाय पुनसा जन्म. पण हिंदू धर्म जो आहे तो पुनर्जन्मासाठी आहे. मी पुन्हा जन्माला येईना
असं म्हणणारा जर कोणता असेल तर तो हिंदू धर्म आहे. मरण संपलं की जीव गेला असं हिंदू धर्मात भावना नाही. जीवानं नवीन देह धारण केला. मी आता मुद्द्याचं बोलतोय. ज्ञानेश्वर महाराजांची व्याप्ती मोठी आहे. किंबहुना सर्व सुखी महाराष्ट्र भारत जग नाही, पूर्ण हो नित्य ही लोकी भजे जो आदिपुरुषी अखंडित. ही माऊलींचं व्यापकपण आहे. हे जे भरून येतंय ना ती ताकद ती आहे. ते आहे, बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊली त्रैलोक्यात. आणि दुसरी हा भगवी पताका भारतातच नाही. ज्याला राज्याभिषेक झाला त्याला समर्थानाही महाराज म्हणले, मी 316 किलोचं सिंहासन केले, काय असेल ते, मी तुम्हाला एक राजगडावर बांधून देतो. तर महाराज समर्थ म्हटले की मी सज्जन गडावच बरा आहे, माझ्या झोळीत काहीतरी टाक. या म्हणताना महाराजांनी भगवा टाकला. याचा अर्थ हे हिंदवी स्वराज्य हे साधू संतांच्या ताब्यात आहे. हा ध्वज भारतापुरता महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगापुरता आहे. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. तिथे भावंड गदिमांचं एक भक्तिगीत आहे. उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी देवाची आळंदी. त्यातलं हे बोलणं आहे. आता वारीमध्ये हजारो लोक अन्नधान्य, वैद्यकीय सेवा आणि विविध प्रकारची सेवा देतात. त्या सेवेतच विठ्ठल आहे या विचाराचा खरा अर्थ नेमका काय आहे? खरा अर्थ अगदी सोपा सांगतो. दोन अर्थानं सांगतो. सांगा. प्रत्यक्ष परमेश्वराकडे जाण्यापेक्षा जे चाललेत त्यांची सेवा करणं हा सुद्धा फार मोठा धर्म आहे. आपण स्वतः शिवाजीराजे होण्यापेक्षा शिवाजी निर्माण करणं यात जे काही मावळ्यांचा त्याग झाला तेच हे उदाहरण आहे. चांगल्या कर्माला सहकार्य. बरे तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, पण जो जातोय त्याला सहकार्य करा. ह्याला गाथ्यातही प्रमाण आहे. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जो चांगलं कर्म करतोय त्याला सहकार्य करणं हे सुद्धा फार मोठी एक ईश्वराची सेवा आहे. हे एक. आणि दुसरं, डोक्यावर झिंज्यान अंगावर चिंध्या असणारा, दिवसा घाण काढणारा गावातली आणि रात्री कीर्तनानं मनातली घाण काढणारे गाडगे महाराज यांच्या दृष्टीनं जर बघायचं झालं, तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी आहे. आणि गावोगाव जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. हे जे काही तुकोबारायांची उक्ती आहे ती दिसते. आणि सगळ्या दानात जर मोठं दान काय असेल तर अन्नदान आहे. अगदी राष्ट्रपतीपासून घाटावल्या आंधळ्या बांगड्यापर्यंत जगाची कुठं जरी खटपट चालली असेल तर ते अन्नाकरता चालल्या. आणि हे शरीर अन्नमय आहे, अन्नमय प्राण आहे, पंचकोश आहेत, त्यात अन्नमय आहे. त्यामुळं अन्नदानात अगदी पुण्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर अगदी भिकारी सुद्धा एखाद्या गोळ्या बिस्किट वाटतो ह्या वारीला आत्ता. कारण त्यांची हीच पंढरी आहे. लोक पाण्याचे टँकर पुरवतात, कपडे देतात. काल पलूसलाच आमच्या इथं आमच्या दिंडीत रेनकोट वाटले एका कोळ्याच्या माणसानं. बाबा ज्याला गरजू आहे त्याला देऊन टाक. कोण कुणाला काय देतं. एक दोन माणसं तरी जेवायला लावून द्या अशी पुण्यात लोक विचारा येतात. कारण सगळी जी खटपट आहे ते अन्न. किंवा गजानन महाराजांचं उदाहरण घेतलं तर उष्ट्या पत्रावळीत त्यांनी शिते घातली की सगळ्यात मोठं उदाहरण. धर्मराजानं यज्ञ केला राजसो, देवानं पत्रावळी उचलायचं काम केलं. जो सगळ्यांना सांभाळतो त्यानं खरकाट उचलण्याचं काम. हा त्यातनं त्याग आहे. आणि शरीराला अन्न पाहिजे, पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालणार नाही, म्हणून ते बी आहे शारीरिक बळासाठी. आणि खरं सांगू, चालण्याचे बळ तुकोबार आहे. ही मानसिकता. माणसं देहानं थकतात वारीत, मनानं थकत नाही. तिथं घरात म्हातारा माणूस दोघाला धरायला लागतो, पण तिथं चालायला लागल्यानंतर तो सहजासहजी घाट होतो. ही ताकद त्यांची. बोला पुढचं. पुढचा प्रश्न असा आहे की परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम होतो, म्हणजे यांचा संगम होत आहे आपल्यात. तर यामुळे वारीचे पावित्र्य वाढले की त्यावर काही परिणाम होईल? वारीचे पावित्र्य वाढले आणि जुनं तरी सोडायचं नाही असं सांगितलंय तुकोबारायांनी. जुने करू नये नवे प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे चरण आहे गात्यातलं. आणि नव्याचा स्वीकार करायचा. पूर्वी वारकऱ्यांचा आतोनात हाल व्हायचा. ग्रस्टोसारखी साथी यायच्या, लशी टोचायला लागायच्या. पण आदरणीय मुंडे साहेबांनी ज्याला त्यांच्याकडे चार्ज होता त्याला पंढरपूरच्या वाळवंटात जी अस्वच्छता होती ती घाण काढली. आमच्या सगळ्या वारकऱ्यांना 65 एकराची जागा
मिळवून दिली वा. आणि प्रत्येक फडकऱ्याला सांगितलं की माळा देताना टॉयलेटची व्यवस्था करा म्हणून. आणि आत्ताच्या वाऱ्या सुलभ झाल्यात, ट्रक झाले, सुविधा झाल्या. पहिले पाऊस असायचे, पूल नसायचे, वारकऱ्यांना मिळायचं नाही, प्लेगाच्या साथी यायच्या. बरं. पण त्या काळी जरी इंग्रजाचं सरकार होतं तर पंढरपूर, आळंदी यासारख्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नगरपालिकेकडून जितकं करता येईल वारकऱ्याकरता तेवढं केलं होतं. तर जुनं सोडायची नाही परंपरा आणि नव्याचा आधुनिकते दृष्टीनं शृंगार करायचा. याचं उदाहरण म्हणजे हल्ली तुम्हाला तरुणांची संख्या जास्त दिसते हा. वारीत जो बाहेरचा तर अगदी मी स्पष्ट बोलतो थोडं. आज आमच्यातली काही जर्मनीला, ऑस्ट्रेलियाला माणसं आहेत, ज्या जोशींचे पाहुणे आहेत फलटणचे, सासवडचे, ते येतात. त्यांना सोपान काकाची सेवा आहे. आमच्यातला आणखीन एक मुलगा जर्मनीला होता, मग तो काय करायचा, तो त्यावेळी ते रजा शिल्लक ठेवायचा आणि वारीला यायचा. कारण वारी हा सांस्कृतिक भाग आहे आणि वारकऱ्याला त्याचा अभिमान आहे की पंढरीची वारी आहे माझे घरी. त्यामुळे देह जावो अथवा राहो पण वारी सोडायची नाही. त्यामुळे जुन्या नव्याचा संगम आहे. कारण हल्ली काय झाले, गॅसमुळे लवकर स्वयंपाक होतोय. काही ज्यांना अभंग म्हणाय म्हणत नाही ते पुढे जातात, तंबू ठोकतात, आमची व्यवस्था करतात, आम्हाला भाकरी बांधून देतात. त्यामुळे आम्ही सकाळी चालतोय ते पुढच्या मुक्कामाला जातात. एखादी म्हातारी बाई चपाती उलटायला असते म्हणजे करायला, एखादा म्हातारा माणूस वाढायचं बघतोय, कोण पाणी आणून देतोय, कोण पालं ठोकतोय. खेळी मिळीत सगळ्यांना सेवेची संधी ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे देऊन वारीचा आनंद भोगता येतो. जसं जे हा पताका भागवत धर्माचा मंडळ इथं आला नाही, त्याच्यासाठी भरपूर पिढ्या खापलेल्या आहेत आपल्या.